एकदा स्वामींसमोर एक माणूस अगदी हताशपणे हात जोडून उभा होता. डोळ्यात पाणी होते. मनातनं पूर्ण मोडून पडलेला होता. म्हणाला, स्वामी, काय करू कळत नाही आहे. प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही आहे. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. माणूस म्हणाला, सगळेच रस्ते बंद झालेत. आशेचे दिवेसुद्धा मंद झालेत. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. आज असं वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही. उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे, तुमच्याकडे काय पुरावा? माणसाने पुन्हा एकदा विचारले. त्यावर स्वामी शांत हसत म्हणाले, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याच्या खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो शेतकरी, रोज त्याला पाणी देतो. विश्वास असतो त्याच्या रोप जन्म घेण्यावर. बाळ जेव्हा झोपते आईच्या कुशीत, तेव्हा विश्वास असतो की ती त्याला सांभाळून घेईल. उद्याचा बेत बनवतो आपण. रात्री डोळे मिटतो विश्वासाने की पुन्हा उद्याचा प्रकाश होणार आहे आणि मी तो पाहणार आहे. आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे घेऊन विश्वास आहे ना तुझा? मग मी हाय ऐकल्यावर मी हाय ऐकेन. हा जर विश्वास तुझ्या मनात जागवलास तर परिस्थिती नक्की बदलेल. एका क्षणात नकळत तुझ्यासमोर एक क्षण असा येईल की ज्याची तू आशा सोडलीस ते सगळी स्वप्न तुझी खरं होतील. म्हणून सगळे रस्ते बंद होतील तरी चालेल, परंतु तू विश्वास ठेव. जिथे तुझी मर्यादा संपते ना, तिथून माझी साथ सुरू होते. हे कायम लक्षात ठेव. हे श्री स्वामींचं वचन आपणही लक्षात ठेवायला हवं. श्री स्वामी समर्थ.